मी शेतीच करतो आणि मी 30 ते 35 किलोमीटरपासून सोयाबीन विकायला आणला आहे आणि माझा शेत आहे 5 एकर. 5 एकरामध्ये मला झाले आहे 15 पोती सोयाबीन आणि त्याचा खर्च आला आहे एकरी 10,000 रुपये. सोंगणी काढणी आणि पूर्ण खर्च. आणि आता इथं मार्केटचा भाव समजा 4 ते 4,500 रुपये आहे. तर मला 5 एकराला 50,000 रुपये लागले आहे. माझ्यापाशी समजा आता 50,000चा आहे माल नाही आहे. तर आता ही बाकीची जी भरपाई आहे शेतीची हे आम्ही कुठून करणार. म्हणून आमचं फक्त एकच म्हणणं आहे का आमच्या शेतमालाला भाव द्या आणि आम्हाला बाकीचं काही पाहिजे नाही. तुमचं अनुदान नाही पाहिजे, काही नाही पाहिजे. फक्त सोयाबीन आणि कापसाला म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याला परवडणार एवढे तरी भाव द्या. काय नाव तुमचं? प्रमोद कमलाकर सीद. काय सांगायचं सरकारला. आता दिवाळीचा सण आला, तेलाचे भाव वाढवले कंपन्यांनी, पण सोयाबीनचं मार्केट काय आणखी जसं पाहिजे तसं वाढलं नाही. 4,200 अगोदरचे भाव होते, आता काय 4,500 रुपये भाव आहे. काय नाही होणार आहेत. काय सरकारकडे काय सांगणार? काय सोयाबीनचे काहीतरी म्हणजे कमीत कमी 6,000 रुपयापर्यंत तरी भाव वाढले पाहिजे. आणि तसं पाहिलं तर कसं आहे, जे गव्हर्नमेंट आयात करते त्याच्यावर काही ना काही निर्बंध लावले पाहिजे. कारण की आयात जर केलं तर सोयाबीनचं मार्केट तर वाढणारच नाही. हे आता काही सांगायचा विषय राहिलेला नाही. कारण की हे लहान लेकराला पण समजते आता आयात निर्यातीचा सगळा खेळ. गव्हर्नमेंटला वाटते काय कळत नाही, पण सगळ्याला समजते आता सगळं. काहीतरी प्रमाणात सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे, बस एवढंच सांगणं आहे सरकारला. काय नाव तुमचं? सचिन सांगळे.